ते काही क्वेश्चन आहेत बा, प्रॅक्टिस साठी घरी राईट करून घ्या, पण फास्ट राईट करा. इकडचं झालंय आपलं. बाकी उद्या घेऊ आपण त्याचे काही क्वेश्चन, बेसिक लेवलचे क्वेश्चन आहेत ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो ओरली, बट तुम्ही घरी ट्राय करू शकता ते क्वेश्चन. आपल्याला ऍक्च्युली दुसरे क्वेश्चन घ्यायचे. मी एकदा एक्सप्लेन करतो, एक लक्ष द्या सगळे. लक्ष आहे का सगळ्यांचं? पहिला क्वेश्चन पहा, एक्स मायनस वन आणि वाय प्लस फोर इज इक्वल टू 1,2 म्हणजे एक्स मायनस वन इज इक्वल टू किती आला? 1 आणि वाय प्लस फोर इज इक्वल टू किती आला? 2. इथून एक्स आणि वाय फाइंड आउट करू शकता ना? हा क्वेश्चन नाहीये, हा टाइमपास होता. इथं एबीसी दिले, इथं एक्स वाय दिले, ए क्रॉस बी फाइंड आउट करायचे. पहिला एलिमेंट एचा, दुसरा बीचा. करू शकता ना? आपण असं सॉल्व्ह केलेले आहेत. बी क्रॉस ए म्हणजे पहिला बीचा, दुसरा एचा, आणि बी क्रॉस बी म्हणजे पहिला बीचा, दुसरा पण बीचा. बी क्रॉस बी मध्ये कसं करणार पहा, एक्स कोमा एक्स, एक्स कोमा वाय पहिले. आता कोणापासून चालू करणार? वाय. वाय कोमा एक्स आणि वाय कोमा वाय. हे कोणाचे झाले? बी क्रॉस बी चे. जर कन्फ्युजन होत असेल तर खाली बी लगेच राईट करून घ्यायचा आणि राईट करून घ्यायचा एक्स कोमा वाय. आता पहिले एकदा एक्स आणि एकदा वाय बरोबर, आता एकदा इकडे आणि एकदा इकडे, असं क्लिअर आहे का? समजलं सगळ्यांना? राईट करू शकता ना? हा क्वेश्चनही संपला. इथे परत एकदा तेच दिले, पी क्रॉस आणि क्यू क्रॉस. हा तुम्ही सेमच आहे ना क्वेश्चन, तुम्ही करू शकता. याचे रूल्स तुम्हाला राईट करून दिलेले मी, आठवत आहे? ए क्रॉस बी इंटरसेक्शन सी जर असेल तर काय करतो ते तुम्हाला माहिती आहे, पण इथं ते करायची गरज नाही. पहिले बी इंटरसेक्शन सी घ्या. बी इंटरसेक्शन सी घ्या. किती येईल आन्सर? बी इंटरसेक्शन सी चा किती येईल? 5,6. ए चा डायरेक्ट 5,6 बरोबर क्रॉस घ्यायचा आहे तुम्हाला, क्लिअर आहे का? ए इथे 5,6. पहिला बनेल 5,6 बरोबर क्रॉस घ्यायचा आहे म्हणजे पहा, पहिला बनेल 1,5, 1,6, 2,5, 2,6, 3,5, 3,6, 4,5, 4,6. हे झालं पहिल्याच आन्सर, क्लिअर आहे का? समजलं सगळ्यांना? आता दुसरा ए क्रॉस बी आणि ए क्रॉस सी, त्याच्यामध्ये इंटरसेक्शन. मग पहिलं तुम्हाला ए क्रॉस बी फाइंड आउट करावं लागेल. ए क्रॉस बी कसा येईल सांगा मला? 1,4, 1,5, 1,6, 2,4, 2,5, 2,6, 3,4, 3,5, 3,6, 4,4, 4,5, 4,6. हा झाला तुमचा ए क्रॉस बी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इंटरसेक्शन कोणाबरोबर घ्यायचंय? ए क्रॉस सी बरोबर. तर ते तुम्हाला फाइंड आउट करून मग त्यांच्यामध्ये कॉमन जे एलिमेंट्स येतील तो तुमचा काय झाला? इंटरसेक्शन. बरं मला सांगा, हे पण कराल का तुम्ही? युनियन घ्यायचंय तुम्हाला कोणामध्ये? बी आणि सी मध्ये युनियन घ्या, नंतर त्याच्याबरोबर क्रॉस घ्या. पहिले हे सॉल्व्ह करा, नंतर युनियन राईट करा. युनियन राईट करता असताना रिपीट नाही करायचे. म्हणजे 1,2 परत जर 1,2 असेल तर एकदाच घ्यायचा, क्लिअर आहे का? समजलं सगळ्यांना? इकडचे क्वेश्चन पहा, एक्सप्रेस एक्स वाय ऍज अ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 100 आहे. पण एक्स आणि वाय काय रे? डब्ल्यू म्हणजे काय असतं? होल नंबर्स असतात ना, होल नंबर्स. होल नंबर स्टार्ट फ्रॉम 0. तर तुम्हाला काय करायचंय, असे 2-2 नंबर फाइंड आउट करायचे. सेट इज अ ऑर्डर पेअर. तर त्याच्यामध्ये 2-2 नंबर म्हणजे एक्स ची एक व्हॅल्यू, वाय ची एक व्हॅल्यू, कुठली होल नंबर मधली कुठली पकडायची, पुट करायची. पण 0 to 1 घेतलं तर नंतर तसं स्टार्ट करायचं, क्लिअर आहे का? जसं आपण रिलेशन फॉर्म करताना आपण एक सेट घेतला, सेट घेताना याचा नंबर आहे 0, 1, 2, 3 लाईक दिस, असा, क्लिअर आहे का? मग अजून दुसरा सेट आहे तोच असेल ना, 0, 1, 2, 3 अप टू डॅश डॅश वाला सेट असेल, आहे ना? इन्फानाइट सेट आहे ते. कोणते सेट आहे ते? इन्फानाइट. मग मला सांगा, यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर पहिला एलिमेंट येईल 0,0, दुसरा येईल 0,1, 0,2, 0,3 असे. तर त्या व्हॅल्यूज तुम्हाला इथं पुट करायच्यात आणि तुम्हाला
सगळे नाही फाइंड आउट करायचे, सुरुवातीचे 4-5 फाइंड आउट करायचे, नंतर सोडून द्यायचे. क्लिअर आहे का? त्या व्हॅल्यूज कुठे पुट करायचे, जे आन्सर येईल ते तुमचं त्याच्यानुसार तुम्हाला डील करायचं. क्लिअर आहे का? आता एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 100 आणण्यासाठी एक्सचं व्हॅल्यू काय पुट केलं पाहिजे आणि वायचं काय पुट केलं पाहिजे की तिथं 100 येईल. 0 और 10 समझ में आ रहा है ना? 0 और 10, 0 का स्क्वायर 0, 10 का स्क्वायर 100 हो गया. क्लिअर आहे क्या? हा, असं तुम्हाला चेक करावं लागेल त्या केसमध्ये. बरं, राईट डोमेन अँड रेंज ऑफ द फॉलोइंग. इथं तुम्हाला ए कसा आहे, हे पहा, ए कसा आहे, बिलॉंग्स टू नॅचरल नंबर आहे. बिलॉंग्स टू नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1, 2, 3, 4 असं. कळले का? ए कसा आहे, 6 पेक्षा लेस आहे, म्हणजे 5 पर्यंत जाणार आपण. म्हणजे ए सेट आपल्याला क्लिअर आहे. ए काय रे, ए चे एलिमेंट कुठून कुठपर्यंत असतील, 1, 2, 3, 4, 5 असतील आणि बी इज इक्वल टू 4 दिलेला आहे. तुम्हाला असा ए कॉमा बी राईट करायचा आहे. पहिला काय येईल रे, 1,4, 2,4, 3,4, 4,4, 5,4. संपला याचा आन्सर. क्लिअर आहे का? बरं, पुढे हे तसंच आहे, ए प्लस बी इज इक्वल टू 12 आलं पाहिजे. फाइंड डोमेन अँड रेंज ऑफ द फॉलोइंग रिलेशन 2,4, 2,5, 2,6 आणि 2. डोमेनला आपण काय म्हटलं होतं, फर्स्ट कंपोनंट ऑफ ऑर्डर पेअर. मग मला सांगा 2, 2, 2, 2 काय झालं रे, डोमेन. आणि मला सांगा रेंज काय असेल मग, 4, 5, 6, 7 हे झालं रेंज. क्लिअर आहे का? काय डाऊट आहे याच्यामध्ये? समजलं? सिंपल आहे. हा टाईप आहे एकदम. असं टफ आहे असं बिलकुल नाही, सिंपल आहे. समजून घ्यायचा प्रयत्न जर आपण केला तर याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येणार नाही. पुढे जायचं का मग? हे बुक मधले क्वेश्चन आहेत. ज्यावेळेस चॅप्टर संपतो ना त्यावेळेस तुम्ही या टाईपचे क्वेश्चन यूज करू शकता. तुमचं बेसिक नॉलेज किंवा बेसिक फंडामेंटल्स क्लिअर करण्यासाठी याचा यूज डेफिनेटली करू शकता. बेसिक फंडामेंटल्स क्लिअर होतात त्याने. त्यामुळे याची प्रॅक्टिस करा. याची प्रॅक्टिस याच्यासाठी की बेसिक फंडामेंटल्स काय झाले पाहिजेत, क्लिअर झाले पाहिजे. राईट करून घ्या ज्यांचे बाकी आहेत त्यांनी. झालं का रे? गर्ल्स काही डाऊट आहे का? समजते सगळ्यांना? लेट झाला आज तुला, लवकर यायचा प्रयत्न करा.
झालं का? राईट डाऊन नेक्स्ट क्वेश्चन. झालं असेल तर हा क्वेश्चन पटकन राईट करा आता. पहिलंच रिलेशन इक्विव्हॅलन्स काय असतं एक्सप्लेन करायचं बाकी राहिले आपलं. मी एक्सप्लेन करतो, राईट करून घ्या. रिफ्लेक्सिव्ह माहिती आहे, स्वतःचं रिलेशन स्वतःबरोबर. सिमेट्रिक इफ ए चं रिलेशन ए टू बी असेल, नंतर काय असेल बी टू ए. आणि रिफ्लेक्सिव्ह अँड ट्रान्झिटिव्ह आहे का ओनली रिफ्लेक्सिव्ह आपल्याला चेक करायचं. ओनली रिफ्लेक्सिव्ह असणं शक्य नाहीये. झालं, स्टार्ट करायचं क्वेश्चन. हा क्वेश्चन ज्याला समजला ना त्याला समजले सगळे रिलेशन समजले, याचा अर्थ असा होतो. क्लिअर आहे का? समजून स्टार्ट करायचा क्वेश्चन. सगळ्यांचं लक्ष कुठे पाहिजे? बोर्डकडे. झालं का? चला एक लक्ष द्या गर्ल्स. सगळ्यात अगोदर क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय पहा, आपल्याला काय काय दिलंय पहा. 3,5 दिलंय. अरे एक मिनिट, 3,5 5 एलिमेंट असं नाहीच आहे याच्यामध्ये. 3,5 नाही आहे. किती असलं पाहिजे? 3,3 असलं पाहिजे, कारण 5 याच्यामध्ये नाहीच आहे. बरोबर आहे का? आणि 5 नाही आहे तर ते 3,3 असलं पाहिजे. जर मी असं ठरवलं की याचं रिलेशन आरचं रिलेशन सेट ऑन ए, म्हणजे हे जर पाहिलं तर ए चं रिलेशन आपण ए बरोबर राईट करतोय. ए चं रिलेशन ए बरोबर म्हणजे जर मी ए क्रॉस ए घेतला तर काय येईल सांगा मला. पहिला तर 3,3, दुसरा काय येईल 3,6, नंतर काय येईल रे 3,9, आफ्टर दॅट 3,12. मला सांगा नेक्स्ट काय येईल 6,3, नंतर 6,6, नंतर काय येईल 6,9, नंतर येईल 6,12. आता 9चं रिलेशन 9,3, 9,6, 9,9, 9,12, नंतर 12चं रिलेशन 12,3, 12,6, 12,9 and 12,12. मला सांगा एवढं तर रिलेशन फॉर्म होतील ना, कारण त्यांनी सांगितलंय आरचं रिलेशन कशावर पाहिजे? सेट ए वरती. मग आपण ए क्रॉस ए राईट केला, कारण रिलेशन इट इज अ सबसेट ऑफ कार्टेशियन प्रोडक्ट असतो. सो याच्यावरती म्हटल्यानंतर याचा कार्टेशियन प्रोडक्ट हाच येईल. बरोबर आहे का? आता मला सांगा याच्यामधलेच काही एलिमेंट त्यांनी इथे राईट करून ठेवलेत. याच्यामधलेच काही एलिमेंट त्यांनी इथे राईट केलेत. मला सांगा इथे जे तुम्हाला दिसत आहेत 3,3, 6,6, 9,9, 12,12, याचा अर्थ पहिला एलिमेंट जो आहे तोच दुसरा एलिमेंट आहे. याचा अर्थ आपण याला काय म्हणतो रे? रिफ्लेक्सिव्ह रिलेशन आहे. कोणतं रिलेशन आहे? रिफ्लेक्सिव्ह. इथं फक्त ओनली रिफ्लेक्सिव्ह म्हटलंय. पहिलं तर हा ऑप्शन कॅन्सल आउट होईल इथं. का बरं? कारण ओनली रिफ्लेक्सिव्ह नाहीये, पुढे दुसरे रिलेशन आलेत. पर्यंत
रिलेशन. ओनली एक म्हणजे ट्रान्झिटिव्ह पण असलं पाहिजे. अशा तिन्ही रिलेशन ज्याच्यामध्ये असतात त्या रिलेशनला आपण काय म्हणणार, इक्विव्हॅलन्स रिलेशन. तर चेक करू आपण तो ऑप्शन आहे शेवटी शेवटी चेक करू आपण. पहिले तर हे चेक करू रिफ्लेक्सिव्ह, तर रिफ्लेक्सिव्ह इथून इथपर्यंत आहे त्याच्यामुळे ओनली रिफ्लेक्सिव्ह मी कॅन्सल आउट केलं. आता पुढे चेक करू आपण. 6-12 आहे, 6-12 आहे, 12-6 आहे का? 6-12 आहे, 12-6 आहे का? सो सिमेट्रिकचा कार्यक्रम संपला इथे. सिमेट्रिक काय म्हणतो, 6-12 असेल तर 12-6 सुद्धा रिलेशनचा पार्ट असला पाहिजे. मी सिमेट्रिक जिथं असेल तो ऑप्शन मी पहिला गायब करेल. केला गायब मी हा. कसं JEEचाच क्वेश्चन आहे हा, कसं डील करायचं मी तुम्हाला शिकवत आहे, लक्ष द्या. तिकडे आहे पण इथे नाहीये, लक्षात घ्या. तिकडे असेल कदाचित 6-12, 12-6 तिकडे असेल, पण आपल्याला जे रिलेशन दिले त्यात नाही, लक्षात घ्या. क्लिअर आहे का? आणि म्हणून इथं रिफ्लेक्सिव्ह अँड सिमेट्रिकचा जो कन्सेप्ट आहे तो याच्या अकॉर्डिंग तर होत नाहीये. क्लिअर आहे का? बरं मला सांगा मग रिफ्लेक्सिव्ह आणि ट्रान्झिटिव्ह रिफ्लेक्सिव्ह अँड ट्रान्झिटिव्ह असं एखादं रिलेशन आहे का की जे रिफ्लेक्सिव्ह आणि ट्रान्झिटिव्ह आहे? रिफ्लेक्सिव्ह आणि ट्रान्झिटिव्ह साठी 3 रिलेशन लागतात. जसं की 3,3 आहे तर दुसरं 3, जर तुम्ही काही घेतलं सपोज 3,3 घेतला, 3,12 घेतलं तर तुम्हाला 3,12 घेतलं, 3,3 घेतला, 3,12 घेतलं तर 3,3 तुमचं रिलेशन असलं पाहिजे देखील नाही. क्लिअर आहे का? एकच आहे ना तो. असं चेक करावं लागतं तुम्हाला त्याच्यामध्ये. क्लिअर आहे का? ट्रांजिटिव कौन सा है बोलो? 3,6, 3,12 नहीं, ये ऐसा है, ए अगर बी के साथ है, बी अगर सी के साथ है तो ए और सी का रिलेशन रहता है. ए और सी मतलब किसका? इन दोनों का रिलेशन, जो कि क्या है, ए और सी मतलब इन दोनों का रिलेशन होता है ना, इन दोनों का. 3 और 12 का. 3,12 है क्या? 3,12 है, तो ये कौन सा ऑप्शन करेक्ट हो गया? समझ में आया? कैसे लगा दिया अपन ने? देखो 3,6 है तो 3,12 हो गया, तो 3 और 12 होना चाहिए, है क्या? 3 और 12, 3,6 किधर है लेकिन? हाँ तो हो गया ना, ये ट्रांजिटिव हो गया ना, ट्रांजिटिव है ये ट्रांजिटिव है, तो रिफ्लेक्सिव एंड ट्रांजिटिव आपका ऑप्शन होगा सही. कोई डाउट है इसमें? समझ में आया सबको? और इक्विवेलेंस अगर तीनों होते तो हम तीनों अगर होते, रिफ्लेक्सिव होता, सिमेट्रिक होता और ट्रांजिटिव भी होता, तो अपन क्या बोलते रहे? अगर ये सिमेट्रिक होता तो मैं सीधा बोलता है इक्विवेलेंस है. समझ में आ रहा है क्या? थांबायचं का आज मग? थोडासा अभ्यास करून येऊ द्यायचा ना. हा गर्ल्स, काय डाऊट आहे? इकडे युवराज, क्लिअर आहे सगळ्यांना? मागे बघा, डाऊट असेल तर डिस्कस करत चला, म्हणजे मला एक्सप्लेन करायला सिंपल जातं त्या पॉईंटला. क्लिअर आहे का? घरी जाऊन थोडं रिवाइज करा, उद्या डाऊट असतील तर विचारा.
क्लासमध्ये आल्यावर थोडंसं डिस्कशन करायचं डाऊट असतील तर क्लिअर आहे का? पहिले डाऊट